तर आज आपण तांदळाची चविष्ट अशी खीर कशी बनवायची हे बघणार आहोत. चला तर सुरू करूयात. सगळ्यात पहिले आपण काजू आणि बदाम यांना चॉप करून घेऊ. तुमच्याकडे पिस्ता असेल तर तुम्ही तोही घ्या, माझ्याकडे नव्हतं. नंतर आपण एका भांड्यामध्ये तूप काढून घेऊ. त्याच्यात आपण ते ड्रायफ्रुट्स टाकून रोस्ट करून घेऊ व्यवस्थित असे. त्यानंतर ते काढून बाजूला ठेवा. नंतर आपण तांदूळ जो आहे त्याला रेडी करू. पहिले तांदळाला व्यवस्थित धुवा, त्यामध्ये तूप टाका आणि तो मिक्स करून घ्या व्यवस्थित. त्यानंतर खलबत्त्याचा दांडा जो असतो किंवा कशाने तुम्हाला चेचायला जमेल त्याने चेचा. तुकडे झाले पाहिजेत अशा प्रकारे. त्यानंतर एका भांड्यामध्ये दूध आणि तांदूळ टाकून घ्या आणि त्या तांदळाला थोड्या वेळात ढवलत राहा, नाहीतर तो लागेल. त्यानंतर आपण इलायची पावडर बनवूयात. मी 2च इलायची घेतलं, जास्त नाही घेतलं. तुम्हाला जास्त आवडत असेल त्याचा फ्लेवर तर घ्या. त्यानंतर लगेचच आपण रोस्टेड ड्रायफ्रुट्स टाकून घेऊ. त्यानंतर कॅरमेलची तयारी करू. कॅरमेलसाठी जी साखर आहे ती बिलकुल हलवायची नाही. जसं ते मेल्ट होईल ते आपण खीरमध्ये टाकून घेऊ. आणि लगेच ढवला, नाहीतर ते लागेल, म्हणजे चिपकून राहील. सो लगेच ढवला. अँड ऑब्विसली मला घी खूप आवडतं, सो मी अजून घी टाकलं. तुम्हाला टाकायचं तर टाका, नाहीतर नाही. 5 मिनिटं शिजवा. त्याने आपली खीर जी आहे ती रेडी आहे. बाप्पाच्या समोर ठेवा, नैवेद्य दाखवा बाप्पाला. आणि अजूनही मी नैवेद्यवाले व्हिडिओज टाकेन, सो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर तुम्हाला असे व्हिडिओज अजून बघायचे असतील तर कमेंट देखील करा. आणि ज्याला कॅरमेल फ्लेवर आवडतं त्याला ही खीर आवडेल. ज्याला नाही आवडत त्याने नका ट्राय करू, मी हेही सांगेन. मला तर आवडली. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. अशा रेसिपीज अजून येतील. ओके.